काल जे घडलं ते फक्त आकड्यांमध्ये मोजता येणारं नव्हतं. महापालिकांचे निकाल जाहीर झाले आणि एक क्षण असा आला की सगळ्या चर्चा थांबल्या. कारण निकाल साधा नव्हता. निकाल ओरडून सांगत होता महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता कशी मिळवायची याचा नवा फॉर्म्युला लागू झाला आहे. भाजप जिंकलंय, पण त्यामागचं खरं कारण काय? खरा प्रश्न आहे, भाजपला विजयाची इतकी खात्री कशी होती? निकाल लागल्यानंतर विरोधक गोंधळलेला का दिसला? हा विजय अचानक मिळालेला नव्हता. निवडणूक कोणाच्या भाषणामुळे फिरलेली नव्हती, की ही निवडणूक सोशल मीडियाच्या ट्रेंडवर जिंकलेली नव्हती. तर निवडणूक आधीच जिंकली होती, आखाड्यात उतरायच्या आधी. भाजपने केलेल्या मायक्रो प्लॅनिंगमुळे. शहरी मतदारांना नेमकं काय हवं आहे याचा गेल्या 5 वर्षात केलेला अभ्यास, विधानसभा निवडणुकीनंतर वाढलेला आत्मविश्वास, याशिवाय आणखी कोणत्या कारणांमुळे भाजप विजयी होऊ शकला हेच आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी रवी. तुम्ही पाहताय सॉलिड बात. काल महानगरपालिकांचे निकाल जाहीर झाले आणि एक गोष्ट स्पष्ट झाली की फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक नव्हती, हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा आरसा होता. आणि त्या आरशात एकच चित्र स्पष्ट आणि ठळक दिसलं, भाजप राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आलाय. प्रश्न हा नाही की भाजप जिंकला का, प्रश्न हा आहे की भाजप इतक्या मोठ्या फरकाने, इतक्या ठामपणे आणि इतक्या शांतपणे कसा जिंकला. कारण ही निवडणूक घोषणांची नव्हती, आरडाओरडीची नव्हती. ही निवडणूक होती रोजच्या आयुष्याची, रस्त्यावरून चालणाऱ्या माणसाची, नळाला येणाऱ्या पाण्याची आणि कचरा उचलला जातो की नाही याची. महानगरपालिका निवडणुकीत मतदार फार तत्वज्ञान पाहत नाही. तो एकच प्रश्न विचारतो, काम कोण करतो. इथे भाजपाने पहिली बाजी मारली. मोठमोठ्या घोषणा न करता आम्ही सरकार चालू शकतो हा साधा पण ठसठसीत मेसेज त्यांनी दिला. शहरामध्ये लोकांना स्थैर्य हवं असतं, गोंधळ नको. भाजपाने स्वतःची प्रतिमा अशी तयार केली, हा पक्ष काम दाखवतो. हे लोकांना पटले. पण फक्त कामाची भाषा करून निवडणूक जिंकता येत नाही. खरी लढाई सुरू होते जमिनीवर, बूथवर, गल्लीमध्ये, सोसायटीमध्ये. आणि इथे भाजप पूर्ण तयारीनिशी उतरला होता. कोणत्या वार्डामध्ये कोणत्या मतदाराशी काय बोलायचं, कुठे कोणती नाराजी आहे, कुठे कोणता उमेदवार हवा, हे सगळं आखून प्रचार झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी विरोधक मैदानात उतरायच्या आधीच सामना संपला होता. काही जागा तर अक्षरशः लढतीशिवाय जिंकल्या गेल्या. याचा मानसिक परिणाम मोठा झाला. विरोधक दबावाखाली आले आणि भाजपाचा आत्मविश्वास वाढत गेला. आता या सगळ्यात मोठा धक्का कोणाला बसला असेल तर तो अजित पवार यांना. वर्षानुवर्ष ज्या भागात अजितदादा म्हणजे सत्ता असं समीकरण होतं, तिथेच हे समीकरण ढासळताना दिसलं. पुणे, पिंपरी चिंचवड आणि आजूबाजूचा पट्टा, जिथे अजित पवारांची स्वतंत्र ताकद अपेक्षित होती, तिथे ती खूपच कमी दिसली. भाजपाच्या छत्राखाली ते असले तरी या निवडणुकीत ते भाजपावर अवलंबून आहेत ही गोष्ट उघड झाली. आणि हीच गोष्ट भाजपासाठी मोठी जमेची बाजू ठरली. मित्र, कमकुवत असेल तर नेतृत्व आपोआप तुमच्याकडे येतं. एकनाथ शिंदेची ही गोष्ट थोडी वेगळी पण तितकीच महत्वाची आहे. सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असतानाही या निवडणुकीत पूर्ण श्रेय त्यांच्याकडे गेलं असं चित्र दिसत नाही. ठाणे किंवा काही शिवसैनिकी भाग सोडता त्यांची पकड आहे, मात्र राज्यभर पाहिलं तर हवा भाजपाचीच होती. प्रचाराचा चेहरा भाजपच होता, विजयाचा जल्लोष भाजपच होता. शिंदे गट सत्तेत असला तरी निवडणुकीत तो सहाय्यक भूमिकेत दिसला. ही वस्तुस्थिती आहे आणि इथेच देवेंद्र फडणवीस समजून घ्यायला हवे. ते निवडणुकीत कुठे फार आक्रमक दिसले नाही. प्रत्येक हालचालीत त्यांचा हात होता. प्रत्येक उमेदवाराची निवड, युतीतील संतुलन, प्रचाराचा सूर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शांतता. कुठेही अतिउत्साह नाही, कुठेही अनावश्यक वाद नाही. ही निवडणूक त्यांनी बोलून नाही तर आखून जिंकली. प्रशासन चालवण्याचा अनुभव, केंद्राशी असलेला समन्वय, हा माणूस राज्य चालू शकतो ही प्रतिमा शहरी मतदारांवर खोलवर रुजली. दुसरीकडे विरोधकांची अवस्था अगदी उलट होती. 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी, काँग्रेसची दिशाहीन अवस्था आणि काही ठिकाणी मनसेमुळे मतांची कात्री. मतदार गोंधळला. कोण कोणाच्या बाजूने आहे हा प्रश्न सुटला नाही. आणि जेव्हा मतदार गोंधळतो तेव्हा तो प्रयोग करत नाही, तो सुरक्षित पर्याय निवडतो. भाजप इथेच सुरक्षित पर्याय ठरला. आरोप प्रत्यारोपही झाले. मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, प्रशासनावर आरोप, यंत्रणांचा गैरवापर, असे अनेक आरोप पाहायला मिळाले. पण महापालिका निवडणुकीत लोक हे सगळं बाजूला ठेवतात. कारण शेवटी त्यांना उद्या सकाळी पाणी हवं असतं, चर्चा नको असते. त्यामुळे आरोप झाले, आवाज उठले, पण निकाल बदलला नाही. या सगळ्याचा एकत्रित अर्थ असा होतो की निवडणूक भाजपाने फक्त जिंकली नाही तर त्यांनी विरोधकांना पूर्णपणे मागे टाकले. अजित पवार कमकुवत झाले, एकनाथ शिंदे दुय्यम ठरले,
उद्धव ठाकरे काही भागातच मर्यादित राहिले आणि भाजप एकटाच संपूर्ण मैदान व्यापून उरला. पण हे लक्षात ठेवा, हा अंतिम विजय नाही, हा ट्रेलर आहे. महापालिकांमध्ये सत्ता मिळवणं म्हणजे संधी मिळवणं. आता या संधीचं सोनं करायचं की माती हे भाजपाच्या कामावर ठरेल. कारण आज लोकांनी मतं दिलीत, उद्या तेच प्रश्न सुद्धा विचारणार आहेत. आणि शेवटी एकच वाक्य संपूर्ण निकालावरचं सार ठरतं. ही निवडणूक भाजपाने ताकदीने जिंकली, पण ती जिंकण्याची संधी विरोधकांनी स्वतःहून दिली. आता प्रश्न थेट तुमच्याकडे आहे. हा विजय 2029 पर्यंत टिकेल का, की विरोधक यातून काही शिकतील? कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चर्चा करूयात, कारण राजकारणात शेवटचा शब्द कधीच शेवटचा ठरत नसतो. पाहत राहा सॉलिड बात. धन्यवाद.